नमस्कार साथी. अंधश्रद्धेच्या बेड्या तोडू या आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आपण सर्वांचे मी सुनीता देवलवार मनापासून स्वागत करते. अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले असे असंख्य प्रकार आपल्या महाराष्ट्रात आजही दिसून येतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरची देवदासींची प्रथा अंधश्रद्धेचे विदारक आणि जीवघेणे दर्शन आहे. या देवदासी प्रथेमध्ये यल्लम्मा देवीला मुली सोडल्या जातात. कारण काय तर केसात जट आली म्हणून. त्या मुलीच्या घरी गरिबी असते, केसाला तेलपाणी नसते, वेणीफणी नसते, त्यामुळे केस एकमेकात गुंतत जातात. याला म्हणतात की मुलीला जट आली. तिला यल्लम्मा देवीचे बोलवणे आले असे म्हणत तिचे देवीशी लग्न लावले जाते. पण प्रत्यक्षात देवी राहते बाजूला, भोगदासी पण मात्र कित्येकींच्या वाटेला येते. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमाला सुसंगत अशा गीताने आपण करणार आहोत. सीमा पाटील या कोल्हापूर आपल्या समोर एक गीत सादर करते. धन्यवाद सुनीताताई. आणि मुक्ताचं विशेष कौतुक आणि आभार. अशा एका छान व्यक्तीबरोबर आपला कार्यक्रम होते. आजच्या कार्यक्रमाच्या जटा निर्मूलनाच्या निमित्तानं महिलांच्या सर्वच प्रश्नांच्या बाबतीत मुक्तांगण निर्माण करून देणारा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा या गाण्याचा मतितार्थ त्या चळवळीशी जोडला जातो की स्त्रियांनी कसं मुक्त व्हायचंय. तर गाणं सादर करते एकाच या जन्मी जणू. चित्रपट आहे, पुढचं पाहू. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी. फिरुनी नवी जन्मे नवी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी डार्तता. ना बंधने वा नाही गुलामी, भीती नाही विसरेन मी. हरवे नमी हरपे नमी, हरवे नमी हरपे नमी, तरी लाभे नमी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी. फिरुनी नवी जन्मे नमी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या म्हणीचे गुज घ्या जणूनी, या वाहणाऱ्या गाण्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जणूनी, या वाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरे नमी बहरे नमी, लहरे नमी बहरे नमी. शिशिरातुनी उगवे नमी. एकाच या जन्मी फिरुनी नवी जन्मे नमी. एकाच या जन्मी फिरुनी नवी जन्मे नमी. फिरुनी नवी जन्मे नमी. फिरुनी नवी जन्मे नमी. धन्यवाद.
खूप छान, अतिशय सुमधुर आवाजात सीमा पाटील यांनी आपल्या समोर गाणं पेश केलंय. खरं म्हणजे आपण नेहमी चळवळीची गाणी घेतो, पण जटा निर्माण केल्यामुळे स्त्रीला कसं नवीन आयुष्य मिळालंय, नवीन जन्म मिळालाय हे याच्यातून घेतलंय. नाहीतर आपण नेहमीच चळवळीची गाणी घालतो. धन्यवाद सीमा पाटील. आता केसात आलेली जट आणि त्याच्याशी निगडीत अंधश्रद्धा याबद्दल शिंदे आता ते आपल्या प्रास्ताविकेतून करतील, तर मी त्यांना तशी विनंती करते. सर्व साथींना जय हिंद. आता सुनीताने सांगितलं बरं तरी पण आपल्याकडे हे काम बरीच वर्ष आधी सुरू झालेलं आहे, 42 वर्षापूर्वी जवळजवळ. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मी मुक्ता मॅडम साठी थोडं सांगू इच्छिते की गेली 32 वर्ष सातत्याने हे काम करते मॅडम, की डोकं चालवावं लोकांनी. आम्ही गमतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला डोकं चालवायला सांगणारी समिती असं म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राला खूप चांगली समाज सुधारकांची आणि संतांची परंपरा आहे. ह्या समाज सुधारक आणि संतांनी सांगितलेल्याच विचारांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जातोय. त्यामुळे वेगळं काही आपण सांगत नाहीये. यामुळे हे जे काम आहे ते करताना आपण मुक्ता मॅडम 4 सूत्रांमध्ये आपण बांधून काम करतो. त्याच्यातलं नंबर 1चं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करणं. नंबर 2 धर्माची विधायक व कृतिशील चिकित्सा, कठोर चिकित्सा करणं. नंबर 3 शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. आणि 4 नंबर व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणं आणि समविचारी संघटनांशी स्वतःला जोडून घेणं, म्हणजे कामाची व्याप्ती वाढते. आजचा हा कार्यक्रम आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताह, त्याच्यातला हा पहिला कार्यक्रम आहे. तो आहे की अंधश्रद्धेच्या, अंधरुढींच्या बेड्यात तोडा या अभियानाअंतर्गत आपण आज देवदासी निर्मूलन, जटा निर्मूलनाविषयी बोलणार आहोत. हे काम महाराष्ट्रामध्ये 40-42 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी इथे सुरू झालेला कोल्हापूरमध्ये डॉक्टर आनंद वासकर आणि त्यांची मिसेस आणि महाराष्ट्रातले थोर साहित्यिक राजन गवस ह्या तिघांनी काम केलं. आणि ते काम इतकं पुढे गेलं होतं, खूप चांगलं, की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या जेव्हा कानात ती गोष्ट गेली की काम छान करतात, तर त्यांच्या कामाने डॉक्टर इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतःला त्यांच्यासोबत जोडून घेतलं आणि हे काम सुरू झालं. एकदम धडक मोहीम असं हे काम. आता आणखी एक कराडचे डॉक्टर कुंभार म्हणून त्यांनी पण सुरू केले. त्यांनी जवळजवळ आतापर्यंत 120 केसेस केलेले आहेत. हे काम वाचकरांना यांच्या पुढे आणि दाभोलकर आणि शैलाताई हे सगळं पुढे घेऊन जात असताना शैलाताईंचा त्याच्यात मला वाटतं मोलाचा सहभाग आहे. कारण त्यांनी त्यावेळेला जवळजवळ वर्षभरात, एका वर्षाला 25 ते 30 केसेस सोडलेले आहेत. ह्या डॉक्टरबाई वेगळं काही सांगतात आणि चांगलं सांगतात, ते लोकांना पटत होतं. आणि मी असं ऐकलं की त्यांच्या दवाखान्याच्या बाहेर जटा सोडून घेण्यासाठी, कापून घेण्यासाठी महिलांची रांग लागायची. आणि त्या जरा सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस आणि ते दोन्ही मिळून त्या करत होत्या. आणि अत्यंत निरस मनाने दोघंही, डॉक्टर दाभोलकर आणि शैलाताई यांच्या. आणि हे काम अतिशय तसं रिस्की होतं, कारण सुरुवातीला सुनेताने सांगितलं की जट कशी येते. एकतर अस्वच्छता, गरिबी आणि याच्याविषयी माहिती नाही, की जर 8-8 दिवस केसच विंचरायचे नाही, तेलच नाही, त्यामुळे एखादी कुठे केस गुंतला तर लगेच कुठल्या तरी शेजारची बाई म्हणायची हिला देवीचं बोलावणं आलं, आणि मग ते केस आणखी एखाद्या गुंता व्हायचा. पूजा अर्चा करताना त्याच्यात हळद कुंकू वाहताना वडाचा चीक लावला जायचा, म्हणजे तो आणखी गुंता व्हायचा. आणि मग ती बाई या सतत ओझं घेऊन केवळ देवीचं आहे हे काढलं तर पाप आहे, आपल्याला काही त्रास होईल आणि काढणाऱ्यांचे हात झडतील किंवा बोटे तुटून पडतील. पुरुष एखादा ते काम करायला आला तर ह्या बायका सहज म्हणायच्या तू काही करायचं नाही, कारण महिनाभरात तुझा साडी नेसावी लागेल, तुझं शर्ट पॅन्ट जाऊन, म्हणजे ही भीती. ह्या सगळ्या मोठे सोय करायचं. हे ह्या सगळ्या मी आधी यांची नावं घेतली. त्यानंतर डॉक्टरांबरोबर आमच्या केडी खुर्द, कुलकर्णी सर, चिंडक सर हे सगळ्यांच्या सोबत होते. अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं काम आहे. हे सगळं काम बघून असं म्हणावं असं वाटतं, कारण संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा, म्हणजे हे आतून कुठेतरी येणार आहे हे काम आहे. आणि मुक्ता मॅडम तुम्हाला सांगते की आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशा 1000 स्त्रियांना आपण जटामुक्त केलेलं आहे. आणि जटामुक्त म्हणजे स्त्री मुक्तीचा पण एक भाग आहे. आणि म्हणून हे काम आणखी आम्ही जोरात करू इच्छितो. त्याच्यासाठी आज आपल्याकडे
अगदी धडक कार्यकर्ते आमची आहे नंदिनी, तिची मुलाखत होणार आहे. मी इथे थांबते. धन्यवाद. ओव्हर टू सुनीता. जट आणि त्या संदर्भातील अंधश्रद्धा याची थोडक्यात माहिती माईने आता आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद माई. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती, धडाडीच्या कार्यकर्ता, ज्यांनी आतापर्यंत 200 महिलांच्या जटा निर्मूलनाचे महान कार्य केले आहे, अशा महाराष्ट्र अनिष्टच्या कार्यकर्त्या माननीय नंदिनी जाधव यांची ओळख नीता सामंत चाळीसगाव येथून करून देतील. तसेच त्यानंतर आजच्या कार्यक्रमात मराठी चित्रपट क्षेत्रातील एक गुणी आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनाही आम्ही आमंत्रित केले आहे. अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री म्हणून मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीत ओळखल्या जातात. तर त्यांची सुद्धा ओळख नीता सामंत या आपल्याला चाळीसगाव येथून करून देतील. नीता सामंत. नमस्कार, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय. मी नीता सामंत चाळीसगावहून बोलते. सगळ्यांना नमस्कार. 200 महिलांचं जटा निर्मूलन करणाऱ्या अनिस कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांची मुलाखत आणि जोगवा सारख्या प्रबोधनात्मक चित्रपटातून जोगतिडीची भूमिका जिवंत साकारलेल्या प्रख्यात अभिनेत्री मुक्ता बर्वे या प्रमुख पाहुण्या असा दुग्ध शर्करा योग आज आपल्याला लाभलेला आहे. या दोघी महिला त्यांच्या फील्डमध्ये इतक्या नावाजलेल्या आहेत की त्यांची ओळख त्यांनी त्यांच्या कामानेच सर्वांना करून दिलेली आहे. पण एक औपचारिकता म्हणून आज मी त्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहे. अनेक नवीन तरुणींसाठी प्रेरणास्थान असणारी प्रतिभा संपन्न अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मराठी नाट्यसृष्टी किंवा छोटा पडदा असो किंवा मराठी नाट्यसृष्टी असो किंवा रुपेरी पडदा असो, प्रत्येक ठिकाणी मुक्ताने आपल्या रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. एकतर मुक्ता माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे आणि तिच्या सगळ्याच भूमिका इतक्या हृदयस्पर्शी आहेत की प्रत्यक्ष ओळख जरी नसली तरी परकी अनोळखी असं तिच्याबद्दल वाटतच नाही. त्यामुळे तिला एकेरी संबोधण्याचं स्वातंत्र्य आज मी घेणार आहे. रत्नाकर मतकरी लिखित घर तिघांचं हवं या नाटकातून मुक्ताचा नाट्यप्रवास सुरू झाला आणि याच अभिनय क्षेत्रात काहीतरी करावं असं तिला वाटायला लागलं आणि तिने नाट्य क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ललित कला केंद्राची नाट्यशास्त्राची पदवी तिने घेतली. नाटकात अभिनय करण्या अगोदर कधी नेपथ्यकार म्हणून, कधी संगीतकार म्हणून, तर कधी वेशभूषाकार म्हणून बॅकस्टेज सांभाळायला सुद्धा मुक्ताने कधीही मागे पुढे पाहिलं नाही. अनेक थोर कलावंतांचं मार्गदर्शन तिला लाभलं. विजया मेहता असो, भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पटडीबाह्य भूमिका तिने अजरामर करून सोडल्या. मंगेश कदमांनी दिग्दर्शित केलेलं आम्हाला वेगळं व्हायचंय हे पहिलंच नाटक खूप गाजलं. देहभान या तिच्या नाटकाची पण खूप चर्चा झाली आणि त्यातील तिच्या समर्थ भूमिकेमुळे तिने मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. चकवा हा तिचा पहिला चित्रपट. नाट्य क्षेत्राकडून सुरू झालेला तिचा प्रवास हळूहळू चित्रपटाकडे वळला. अतिशय विचार करून आणि अभ्यासपूर्वक तिने तिच्या भूमिका साकारल्या. अमोल पालेकरांचा थांग, चित्रा पालेकरांचा मातीमाय, राजू पाटलांचा ब्लाइंड गेम आणि जोगवा असे अनेक दर्जेदार चित्रपट मुक्ताने साकारले. जोगवा या चित्रपटाबद्दल तिला जोगतिडीच्या तिच्या भूमिकेसाठी तिला राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला. हम तो तेरे आशिक है, फायनल ड्राफ्ट, कबड्डी कबड्डी या नाटकातील तिच्या भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजल्या. स्वप्नील बर्वे आणि मुक्ता बर्वे यांचा मुंबई पुणे मुंबई हा प्रवास तर रसिकांनी डोक्यावर घेतला. माझ्या नातीला जेव्हा कळलं की मुक्ता आमच्या कार्यक्रमाला येणार आहे तेव्हा ती माझ्या मागेच लागली की आजी तू तिला विचार की चौथा भाग कधी येणार आहे आणि तिची बाळं कधी मोठी होणार आहेत. सांगण्याचा हेतू हा की लहान मोठ्यांपासून सर्वांनाच मुक्ता तू तुझ्या अभिनयानं वेळ लावला आहेस. कामाच्या संख्येपेक्षा कामाच्या दर्जाला महत्व देणाऱ्या अतिशय संवेदनशील आणि संयमी असलेल्या मुक्तानं मराठीत स्वतःचा ब्रँड तयार केला आहे. खूप वर्षापूर्वी घडलंय बिघडलंय या आम्हाला अतिशय आवडणाऱ्या मालिकेपासून सुरुवात करून अग्निहोत्र, अग्निशिखा, पिंपळपान सारख्या दर्जेदार मालिकांमधनं मुक्ता तू लहान थोर सर्वांच्याच मनात पोहोचली आहेस. अजूनही बरसात आहे ही तुझी मालिका सध्या खूप गाजतीये.
अशी सर्व गुण संपन्न अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आलेली आहे. आपल्या आपलं मनोगत ती व्यक्त करणार आहे. मुक्ता, तुझं खूप खूप स्वागत आणि तुझ्या पुढच्या चौफेर वाटचालीला आमच्या खूप साऱ्या सदिच्छा. त्याचप्रमाणे आता आपली दुसरी जी पाहुणी आहे, तिला खरं तर पाहुणी म्हणणं चुकीचं आहे, कारण ती आमच्याच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अतिशय जिद्दी, महत्वाकांक्षी, धाडसी आणि परिवर्तनशील अशी कार्यकर्ती आहे. गेली 7 वर्ष ती अनिस चळवळीत धडाकेबाज कार्य करत आहे. MSW ची डिग्री घेतल्यानंतर नंदिनीने लंडन येथील सिडॅस्कोचा ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केला आणि पुण्यात गोल्डन ग्लोरी ही संस्था स्थापन केली. डॉक्टर दाभोलकरांच्या विचारांनी ती इतकी प्रभावित झाली की त्यांच्या खुनानंतर स्वतःचं अद्ययावत ब्युटी पार्लर तिने बंद केलं आणि अनिसच्या कामात स्वतःला झोकून दिलं. स्त्रियांचे बाह्य सौंदर्य आंतरिक विचारांचे सौंदर्य वाढवणे तिला महत्वाचं वाटलं आणि त्यामुळे पूर्णवेळ अनिसमध्ये विशेषतः स्त्रिया आणि अंधश्रद्धा या संदर्भात काम करण्याचा निर्णय तिने घेतला. बुवाबाजी, करणी, भानामती, जात पंचायत या सर्व प्रकरणांमध्ये स्ट्रिंग ऑपरेशन करण्यामध्ये नंदिनी भाग घ्यायला लागली. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी 27 जिल्ह्यांमध्ये तिने दौरा केला. अनिसह रिंगण नाटकात भाग घेऊन पुणे शहर शाखेमध्ये 42 आणि पिंपरी चिंचवड शाखेमध्ये 19 ठिकाणी झालेल्या प्रयोगात नंदिनीचा सहभाग होता. नंदिनीला तिच्या कामासाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. 2017 साली क्रांती ज्योती सावित्री फुले पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, राज्य महिला आयोगाकडून मॅक्स महाराष्ट्र पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, 2018 साली कायद्याने वागा चळवळ या संस्थेतर्फे सावित्री पुरस्कार, न्यूज 18 लोकमत तर्फे मुक्ता सन्मान, भगिनी निवेदिता संस्थेतर्फे सरस्वती समाजसेवा गौरवपत्र असे अनेक पुरस्कार नंदिनीला मिळाले आहेत. पण नंदिनीची खरी ओळख म्हणजे जटा निर्मूलनासाठी तिने केलेले प्रयत्न आणि त्यात तिला मिळालेले यश. महिलांच्या डोक्यात येणारी जट, त्याविषयी असणारी देवाची व समाजाची भीती जेव्हा नंदिनीला जाणवली तेव्हा या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय तिने घेतला. अशा स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांच्याशी मैत्री वाढवून जट्टेविषयी त्यांचे गैरसमज दूर करणे हे सोपे काम नव्हते. पण अतिशय जिद्दीने, धडाडीने नंदिनीने आज 200 जटा निर्मूलनाचा आकडा पार केला आहे. नंदिनी, तुझा आम्हाला खूप अभिमान वाटतो. जट निर्मूलनाकडे ती कशी वळली, तिचे वेगवेगळे अनुभव काय आणि तिला कुठल्या कुठल्या प्रसंगांना तिला तोंड द्यावं लागलं, ही सगळी ओळख आपल्याला तिच्या मुलाखतीतून होणारच आहे. नंदिनी, आजच्या आपल्या कार्यक्रमात तुझंही खूप खूप स्वागत. अनिस काम महाराष्ट्रातच काय पण देशभरात पोहोचवणाऱ्या नंदिनीला आमच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी असतील हे नक्की. दोन्ही मान्यवरांची ओळख थोडक्यात मी करून दिली आहे. त्यांचा खरा परिचय त्यांच्या मनोगतातनं आपल्याला होणारच आहे. मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी आनंद व्यक्त करते. धन्यवाद. ओव्हर टू सुनीता. धन्यवाद नीता सामंत. नंदिनी जाधव आणि मुक्ता बर्वे या दोघींनी आपल्या क्षेत्रात किती महत्त्व आणि लक्षवेधक कार्य केले हे आता आपल्याला दिसून आले. आपण थोडं कार्यक्रमामध्ये बदल करणार होतो कारण मुक्ता बर्वे यांना लवकर जायचं आहे. तर आता त्यांनी जोगव्या चित्रपटात काम करताना त्यांनी घेतलेली मेहनत किंवा त्यांच्या काही आठवणी असतील तर त्यांनी आम्हाला मनोगतामध्ये सांगावे. नमस्कार. होपफुली सगळ्यांना मी दिसते आणि आवाजही ऐकू येतोय. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विचार जागर सप्ताहाचा मी एक भाग होऊ शकले याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. विशेषतः मुक्ताताई दाभोळकर, तुमचे मनापासून आभार मानते कारण तुम्ही मला ही संधी देताय. आणि नीताताई, तुम्ही खूप आपुलकीनं छान ओळख करून दिली माझी. मला खूप छान वाटलं. मी कुठेतरी वेगळ्या कार्यक्रमाला, बाहेरच्या कार्यक्रमाला आले असं वाटलं नाही मला. मी माझ्याच घरच्या मंडळींशी बोलते असं वाटलं. त्यामुळे इतक्या आपुलकीने माझ्याविषयी बोललात, मनापासून थँक्स. आणि खर तर मी प्रमुख पाहुणी वगैरे नाहीये. मी आज
बाकीची मंडळी ज्या उत्सुकतेनं इकडे या आपल्या लाईव्ह सेशनला जॉईन झाले त्याच उत्सुकतेने मीही आले, कारण मला नंदिनी ताईंचा प्रवास मनापासून ऐकायचा आहे. ही म्हणजे त्यांचं जे काम आहे ते काम काय आहे, काय पद्धतीचं आहे, ह्याच्याविषयी मला नक्की मनापासून जाणून घ्यायचंय. कारण काही वर्षांपूर्वी ज्याचा उल्लेख नीताताईंनी सुद्धा केला की जोगवा नावाचा चित्रपट मी केला होता आणि त्यामध्ये मी एका जोगतिणीची भूमिका केली होती. आणि ती मुलगी लहान असते आणि तिच्या डोक्यात ती जट सापडते आणि ती जोगतीण होते. हा अख्खा त्या जोगतिणीचा प्रवास, ती लहान मुलगी असताना पासून ती जोगतीण झाली असा तो प्रवास होता. जोपर्यंत आपण प्रत्यक्ष या गोष्टीच्या जवळ जात नाही, जवळने या गोष्टी बघत नाही, तोपर्यंत कथा कादंबऱ्या, डॉक्युमेंटरीज, पुस्तकं यातनं हे आयुष्य वाचलेलं पाहिलेलं असतं. एक ऍक्टर म्हणून माझं काहीतरी एक मनात हे होतं की जोगतिणीची भूमिका, अच्छा कोल्हापूर सौंदत्ती, कर्नाटक बॉर्डर म्हणजे त्यांची भाषा अशी असेल, मग ती अशी साडी नेसेल, मग ती परडी अशी धरेल, मग मी ना नाकात काहीतरी एक चमकीच घालते, थोडी मोठीच घालते, मग मी कुंकू असं लावेल वगैरे. खूप माझं एक ऍक्टर म्हणून खूप त्याच्यावर काम चाललं होतं. मग राजीव पाटील आमचे दिग्दर्शक, त्यांनी मला काही गोष्टी वाचायला दिल्या. राजन गवस सरांचा आता उल्लेख झाला, त्यांचं चौंडकं वाचायला दिलं की त्याचा काही भाग संजय कृष्णाजी पाटील सरांनी ज्यावरनं 2 कादंबऱ्यांवरनं प्रेरित होऊन ती गोष्ट लिहिली जोगवाची, तर काही आम्हाला रेफरन्सेस वाचायला दिले गेले. ते सगळं वाचलं आणि ऍक्टर म्हणून पूर्ण असं आपण प्रिपरेशन म्हणतो ना एखाद्या भूमिकेची, तशी एकदम जय्यत तयारी करून मी ऍक्च्युअल शूटला पोचले. आणि राजीव पण कसा हुशार दिग्दर्शक होता, त्यांनी माझी शूट सुरू होण्याच्या 1-2-3 दिवस आधी तिकडे मला सेटवर ये असं सांगितलं होतं. 2-3 दिवस आधी पोचले आणि तिकडे मी जेव्हा गेले तेव्हा आमच्या मदतीला काही खरे जोगते जोगतिणी तिकडे होते. काही आपल्यासारखी मंडळी होती, कार्यकर्ते होते जे त्यांना मदत करत होते त्यांचं रोजचं आयुष्य सुरळीत करण्याकरता. काही त्यांना यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारी मंडळी होती, मदत करत होती. कारण बरेचदा जवळनं बघितल्यावर असं लक्षात आलं की त्यातल्या बऱ्याच मंडळींना जे स्वतःची आयडेंटिटी रिव्हील करू इच्छित नाहीत, पण त्यातल्या बऱ्याच जणांवर ही परंपरा लादली गेली आहे. त्यांना हे जगणं स्वतः जगायचं नव्हतं, त्यांना त्यातनं बाहेर पडायचं होतं. आणि त्या संदर्भातला सिनेमा असल्यामुळे काही जोगते स्वतःहून आम्हाला मदत करत होते. तर मी तिकडे जाऊन पोहोचले आणि राजीव म्हणाला की आता या सगळ्या मंडळींमुळे तू थोडं वावर, बोल त्यांच्याशी, तुझ्या वयाच्या काही मुली आहेत त्यांच्याशी बोल, ज्या जोगतिणी होत्या. आणि ते करता 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 मला लक्षात आलं की मी जो भूमिकेचा अभ्यास म्हणून घरनं एक गाठोडं बांधून घेऊन आले अभिनयासाठीच, ते आणि हे खरे जगतायत ते, ह्याच्यात जमीन आसमान फरक आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जोपर्यंत मला त्यांच्या डोळ्यातली स्वप्न जी पूर्ण होत नाहीयेत ती मला पकडता येत नाही, तोपर्यंत ते पात्र मी नाही पकडू शकणार, त्या कॅरेक्टरच्या जवळ मी नाही जाऊ शकणार. हे बाह्य करणी, बाह्य वर्किंग खूप करेन मी, साडी अशी नेसेन, अशी बसेन, अशी उठेन, असा आवाज असेल, पण जोपर्यंत त्यांच्या भावभावना मला नाही पकडता येते, जोपर्यंत त्यांच्या डोळ्यात तरळणारी स्वप्न नाही मला पकडता येते, तोपर्यंत मी एका होऊ घातलेल्या जोगतिणीचा रोल साकारूच शकत नाही. आणि असा तो प्रवास माझा सुरू झाला. आणि आम्ही ऍक्च्युली सौंदत्तीच्या त्या घाटावर पण शूट केलं. एक सिक्वेन्स आहे जिथे माझंही देवाशी लग्न लावलं जातं आणि उपेंद्रचंही दुसऱ्या ठिकाणी लग्न लावलं जातं. असा एक तो ट्रॉलीचा शॉट आहे अख्खा, आणि एकीकडे आम्ही आणि एकीकडे तो, असा तो सिक्वेन्स आहे. आणि तिथे मागे ऍक्च्युअल खरे जोगते जोगतिणी आणि खरी लहान मुलं मुली, आमच्याही वयापेक्षा खूप लहान, खरी लहान मुलं मुली, ज्यांना खरंच जोगतिणी आणि जोगते म्हणून सोडायला त्यांचे पालक आले होते, ते विधी करायला, त्या पूजा चालल्या होत्या. आणि त्या घाटावर मी आमच्या दिग्दर्शकाला म्हटलं की राजीव, तुला जितकं शक्य होईल तितकं लवकर आपण इथनं शूटिंग संपू आणि जाऊ, कारण मला आतनं कसं तरी होतंय. म्हणजे हे जे सत्य आहे, ही जी रियालिटी आहे, जी आपण एरवी वाचतो आणि बघतो, ती मला फेस नाही करता येते. म्हणजे ज्या काळात मी माझ्या वयाची एक मुलगी, आता पुढचं प्रोजेक्ट काय असेल, माझा इथून पुढचा प्रवास काय असेल, मला काय अचीव्ह करायचंय, माझं करिअर कसं असलं पाहिजे याचा विचार करते, तेव्हाच माझ्याच वयाची मुलं मुली किंवा, आणि ही घटना आणखीन काही वर्षांपूर्वीची आहे, मी लहान होते तेव्हा खऱ्या अर्थाने, आणि माझ्याच वयाची तेव्हाची मुलं मुली किंवा माझ्यापेक्षा खूप लहान मुलं मुली त्यांचं आयुष्य एका वेगळ्याच कारणासाठी, त्यांना माहित असलेल्या कारणासाठी सोडून देणार आहेत. असा जो विरोधाभास होता, तो कॉन्ट्रास्ट होता, तो मला सहन होत नव्हता. आणि मला खरं असह्य झालं होतं की मला ना इथे नाही थांबता येते.
तर तू हे इकडचं शूट तू लवकर आवर, बाकी कुठच्याही ठिकाणी मी तुला कधीच त्रास देणार नाही. आणि ते शूट आम्ही कसं बसं आवरलं आणि तिथनं निघालो. त्याच्या पुढचा मला हळूहळू येत गेलेला अनुभव असा की मी ऑब्व्हियसली एक विग लावत होते. त्या विग मध्ये एक जट तयार केलेली होती आणि लंच ब्रेक मध्ये तो विग मी काढून खुंटीला अडकून ठेवायचे आणि हा आता जरा डोकं शांत वाटतंय, आता जरा हलकं वाटतंय. असं ऍक्टर आहे मी, ऍक्टरच्या पद्धतीने बोलतो की इरिटेट होतं रे, ती जट जरा नीट असं वगैरे. मी तर ज्या घरात आम्ही शूट करत होतो त्यातल्या एक आजी होत्या, त्या 2-3 दिवस हे सगळं ऐकत होत्या, आमची चर्चा. आम्ही हू करतोय, ती जट काढून ठेवली, ते जरा नीट ठेव वगैरे असं. आणि त्या 3 दिवसांनी आल्या आणि मला म्हणाले, लेकरा असा देवाचा अपमान करू नये, कोप होतो. तर मला असं लक्षात आलं की त्या आजींच्या घरात आम्ही शूट करतोय, त्यांना दिसतंय की मी खरी जोगतीण नाहीये, त्यांना कळतंय ही खरी जट नाहीये, त्यांना कळतंय हा अभिनय आहे, हे सगळं खोटं आहे, हे ऍक्शन कट, हे सगळं त्यांना दिसतंय. तरी सुद्धा त्यांच्या डोक्यावरचा तो पगडा किंवा त्यांना आलेला अनुभव किंवा लहानपणापासून त्यांना जे वाटतंय ते इतकं ठाम आहे की त्या खोट्या खोट्या जटेविषयी सुद्धा मी काहीतरी बोलत होते किंवा माझे मेकअप दादा बोलत होते, ते त्यांना सहन होत नव्हतं. आणि त्यांना असं वाटत होतं की मी म्हणजे ते लेकरू, ह्याच्यावर देवाचा कोप होऊ शकतो कारण त्या खोट्या जटेला मी काहीतरी म्हणतेय. तर ते सगळं बघून आम्हाला त्या क्षणी आम्ही त्याची कदाचित की काय आजी असं केलं असेल, पण कुठेतरी आत, खूप आत, माणसाच्या मनात आत एक खूप गंभीर परिणाम झाला माझा. आणि मला वाटतं तेव्हा हार्डली 23-24 वर्षाची वगैरे असेल. आणि मी खूप थांबावले. तो अख्खा सिनेमा आम्ही शूट करायला सुरुवात केली आणि सिनेमाचं शूटिंग संपलं. याला जवळपास मला वाटतं एक 43 दिवसांचा वगैरे अख्खा तो प्रवास होता. आम्ही शहरातनं घाईघाईतनं अचिव्हमेंट, काहीतरी स्ट्रगल असं माइंडसेट घेऊन एक रोल मिळवायचा, काहीतरी करायचा असं डोक्यात घेऊन गेलेली मंडळी, मोबाईलवर रेंजची वाट बघणारी मंडळी. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी हळूहळू मोबाईलही विसरलो, आमचं करिअरही विसरलो आणि आम्ही काय अचीव्ह करायला आले तेही विसरलो. आणि त्या जोगते जोगतिणींचं आयुष्य, ती गोष्ट, त्या सगळ्यात आम्ही इतके गेलो की 43व्या दिवशी माझा चार्जर कुठे हेही मला माहित नव्हतं. इतकं त्या घटनेमध्ये, त्या गोष्टीमध्ये, त्या अर्थातच त्या सिनेमा मेकिंग मध्ये सुद्धा आणि त्या आयुष्यामध्ये आम्ही मिसळून गेलो होतो. आणि त्यानंतर काही दिवसांनी घरी आल्यानंतर मला एक असा मोठा ब्लॉक आला होता. त्याच्याविषयी मी आणखीन 2 मुलाखतीत बोललीये, पण मी फार कुठे याच्याविषयी बोलले नाही कारण तसा प्लॅटफॉर्म दरवेळेस मिळतो असं नाही. त्यानंतर एक खूप मोठ्या माझ्या आईशी माझी खूप चर्चा झाली. माझी आई मुळात शिक्षिका, एक उत्तम शिक्षिका, भाषा शिकवते ती. आणि मी आईला म्हटलं की आई, मला ना ते जोगवाचं शूटिंग करून आल्यापासून ना मला फार अस्वस्थता आली आहे आणि मला कळतच नाहीये की मला काय होतंय. मला ते सगळं फोल वाटतंय. आम्ही जे करतोय, आमचं जर काहीतरी, मी काहीतरी विचार करते, ते काय काय झालं, काय असं काय झालं, तिकडे काही गडबड झाली का, तुला कोणी काही म्हटलं का, तुझ्या मनासारखं काम झालं नाही का. तर मी म्हटलं नाही, यातलं काहीच झालं नाही. ऍक्च्युली शूटिंग खूप छान झालं, गाणी खूप छान होती अजय अतुलची, सर खूप खुश होते माझ्यावर, राजीवने मला शाबासकी दिली, को ऍक्ट्रेस छान होते, उपेंद्रने अप्रतिम काम केलं, मग काय झालं. तर मी जरा आईला म्हटलं की आई, अगं तिकडे जे काही घडलं ना ते मला थोडंसं घाबरवणार होतं. कारण तिथे मला एक आमच्या बरोबर एक जोगती, मेल जोगती होता, आणि साधारण 45च्या 50च्या असतील ते गोष्ट. आणि ते एके दिवशी आमच्याशी गप्पा मारता मारता ढसाढसा रडायला लागले आणि ते असं म्हणत होते की मला ना खरं तर हे आयुष्य नको होतं, हे माझ्यावर लादलं गेलं. आता कदाचित कुणालाच काही फरक पडणार नाही की मी हे यात आहे का नाही, पण आता वयाची 50 आली, आता मी माझं आयुष्य जगलो काय नाही जगलो काय, काय फरक पडतो, शेवटी मी कोण आहे मी विसरूनच गेलो. अशा पद्धतीचा तो काहीतरी बोलला होता माणूस आमच्याशी. आणि ते मला खूप आतमध्ये लागून राहिलं होतं आणि मी आईने ते सांगत होते की असं असं झालंय, तर मी याच्यासाठी काय करू शके नाही. तेव्हा आईने मला सांगितलं, हे बघ बाळा, तू एक ऍक्टर आहेस, चांगलं काम करणं ह्याच्यासाठी तुझा जन्म झालाय, तुला याच्याविषयी काहीतरी करावं असं वाटतंय, ही आई म्हणून मला खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तुला जे आत्म करावं असं वाटते ते करण्याची कदाचित कपॅसिटी तुझी नसावी. पण जर कुठे काही चांगलं काम घडत असेल आणि ऍक्टर म्हणून जर तू त्यात काही कॉन्ट्रीब्युट करू शकत असशील तर तू डेफिनेटली त्या ठिकाणी, त्या कारणासाठी, त्या कॉज साठी तिथे असायला हवंस. आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा जेव्हा मी कुठची भूमिका करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कुठचं तरी एक कॉज तिथे होतं, त्या कॉज साठी मी उभी होते. माझ्याकडनं एक ऍक्टर म्हणून
माझ्या कपॅसिटीत ज्या गोष्टी बसू शकत होत्या त्या करण्याचा मी प्रयत्न केला आणि आज त्याच प्रकारची एक संधी मला मिळतेय की अशा एका महत्वाच्या कॉज साठी एक काम घडते. खूप मोठा दिवस आहे आज आपल्या आणि जे स्ट्रगल त्यांनी आतापर्यंत केले ते ऐकण्यात मला खरंच इंटरेस्ट आहे. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या कामासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आता मी शांतपणे माझा माईक म्यूट करते आणि पुढची त्यांची मुलाखत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मुक्ता बर्वे. तुमचा जोगवा हा चित्रपट अतिशय आगळा वेगळा, देवदासी या प्रथेचे विदारक, वेदनामय आयुष्य समाजापुढे मांडणारा एक यशस्वी चित्रपट असा याचा उल्लेख करता येईल. यातील तुमची भूमिका हृदयाचा ठाव घेणारी, संवेदनशील आणि आव्हानात्मक होती. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आता आपण एक व्हिडिओ क्लिप बघणार आहोत. त्यात नंदिनी जाधव यांच्या कार्याची झलक आपण बघणार आहोत. अमोल, हो मॅडम, एकच मिनिट. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मी ज्योती लक्ष्मण कांबळे, वय 55, राहणार सदानंद नगर. माझी इज्जत काढायला मॅडम नंदिनी जाधव यांना रिक्वेस्ट केली. त्या 3 वर्षापासून माझ्या मागे होत्या की तू समाजात कार्य करतेस, समाजासारखी वाग, अंधश्रद्धेत बाजूला सरक, तू शिकलेली आहेस, तू 4 लोकांना समजावू शकतेस. तूच जर अशी राहिली तर उपयोग काय समाजाला.
समाजात वावरायचे तर तू समाजासारखी राहा आणि समोरच्यांना पण शिकवण दे. आम्ही जसं कार्य करतो तर आमच्यात तू सहभागी राहा. नमस्कार, मी विद्या जाधव पासटे. माझी लहान बहीण आहे. तिला 1.5 वर्षापासून जट आलेली आहे. बऱ्याच लोकांकडे आम्ही पाहिलं वगैरे, देवाचं वगैरे इथे, पण त्या लोकांच्या बोलण्याने हिची मानसिकता एवढी झाली होती ना की ती कुठलाच पाऊल उचलत नव्हती. नमस्ते, मी किशोर काळजे. मम्मीशी जट काढण्याचं कारण हे आहे की मम्मीला मला कुठं नेता येत नव्हतं ना, कॉलेजच्या घरी जाता येत नव्हतं आणि नातेवाईक सुद्धा घरी येत नव्हते. माझे मित्र जरी आले तरी जरा जेवण पण करायला ना करायचे, तर त्याच्यामुळे पाऊल उचललं आहे. मी अंजली धुरी, अंजली अनंत धुरी, राहणार भांडू. गेली 12 वर्ष मला जो मार्ग मिळत नव्हता बट काढण्याविषयी, तो मला मार्ग खुला झाला आणि नंदिनी ताईंनी मला जे सहकार्य केलं त्यामुळे मला त्यातून बराचसा हलकपणा वाटला. पावसाळ्यात त्या वाळू शकत नव्हते एकतर, आणि दुसरं म्हणजे आपण किती स्वच्छता केली तरी घाम हा उन्हाळ्यात येतोच होता. आता मे महिन्याचा तुम्ही माझा बराचसा भार हा हलका केलेला आहे आणि रूट्स हे श्वासाला आवश्यक असतात, तर माझा श्वास हा गुदमरत होता. पार्लरमध्ये मी बहुतेक मुलीच्या वेळेस जात होते तेव्हा विचारणा केली तर त्यांच्याकडनं या बटेसंबंधी हात न घालण्याचं मला अनुभव तर कापणार नाही म्हणून सांगितलं. कापणार नाही, आम्ही हात घालू शकत नाही. मी स्वप्नाली सचिन कांबळे. गेल्या 2-3 महिन्यापासून माझ्या केसांमध्ये जट होती. मी घाबरले होते आणि त्या भीतीपोटी मी एका देवशी मांत्रिक वगैरे असतात त्यांच्याकडे गेले, तर त्यांनी आम्हाला भीती घातली की तुम्ही ही पूजा वगैरे नाही केली तर तुम्हाला काही म्हणजे जीवाला धोका आहे असं भीती निर्माण केली आणि खर्चही खूप सांगितला. त्यानंतर आम्ही युट्यूबवर मॅडम नंदिनी जाधव यांचे व्हिडिओ बघितले आणि त्यांनी घरी येऊन विनामूल्य माझी जट काढली, काही पैसे न घेता, आणि माझ्या मनातून भीती सुद्धा दूर केली. खरंच किती महान कार्य नंदिनी जाधव यांनी केले हे आता आपण व्हिडिओ क्लिप मधून बघितलं आहे. आता जटा निर्माण केलेल्या काही महिलांशी संवाद साधणार आहे, तर मी डॉक्टर बुरांडे यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा. आवाज येतोय मॅडम, बोला तुम्ही सलग, आवाज येतोय. बुरांडे सर, डॉक्टर बुरांडे सर मेडिकल इमर्जन्सीमुळे अवेलेबल नाहीये, तर मी इथे आपल्या समोर बोलून स्त्रिया यांची जर मॅडम नियुक्त काढलेली आहे, तर मी त्यांना विनंती करते की तुम्ही त्यांचे अनुभव मांडावे. सर्वप्रथम संजीवनी पवार ताई आहे, ते आपल्याला बोलू. तुम्हाला कसं वाटतं हे जर केल्यानंतर? म्हणजे असं जड जड वाटायचं, शांत हा स्वच्छता महत्वाची म्हणजे ती वैयक्तिक स्वच्छता असते ती त्यांना राखता आली. याच्या पुढे आहेत आपल्याशी रत्नाबाई खाटणे, त्या सांगतील त्यांचे अनुभव. बट काढण्यापासून चांगलं झाले, स्वच्छता झाली आणि झोपली, डोकं हलकं झाले. नंदिनी मॅडमने भारी काम केलं, ते व्यवस्थित चांगलं वाटते. याच्या पुढे आहेत आपल्यासोबत शोभा तांबे ताई, तर त्या सांगतील त्यांना आता बट करण्यानंतर कसं वाटतंय. छान वाटतंय, पांढरणी लोकांची, मान लोकांची आता काढल्यापासून स्वच्छता वाटते, छान वाटते, बरं वाटतं. इन द मीन टाइम डॉक्टर पण जॉईन झाले. डॉक्टर तुम्हाला काय बोलायचं का, काय विचारायचं का? नमस्कार नंदिनी मॅडम. हॅलो, आवाज येतोय का? हो मॅडम, येतोय आवाज. नमस्कार. नमस्कार. आणखी काय विचारायचं का? हॅलो हॅलो
हॅलो, संजीवनी ताईंना म्हणावं की त्यांचा जो अनुभव सांगा की 3 वर्ष त्यांना आपण काउन्सिलिंग करत होतो त्याच्याविषयी सांगा. संजीवनी ताई, नंदिनी मॅडम तुमच्याकडं जवळ 3 वर्ष तुम्ही जिथं नगरपालिकेच्या बाजूला रोडवर मासे विकतात तिथं येत होत्या आणि वारंवार तुम्हाला त्या विनंती करत होते की संजीवनी ताई जर काढायला पाहिजे आणि तुम्ही सारखं नंतर बघू असं. आता अशा परिस्थितीमध्ये ती जर काढल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? स्वच्छ डोकं झालं, केस वाढली, शॅम्पू घेऊन काढली. आता कसं वाटतं? चांगलं वाटतं, हलकं वाटतं. झोप पण चांगली लागते. त्याला ते एका पिशवीत झोपायला पूर्वी सरळ उताना झोपता येत नव्हतं मोठ्या चड्डीमुळं. आता जर नंदिनी मॅडमने जर काढल्यानंतर आता खूप हलकं वाटतं आणि छान झोपता येते. हे पण तसं त्यांना काढलं. बरोबर संजीवनी ताई तुम्ही बरं काय थँक्यू. धन्यवाद. मॅडम तुम्हाला काय विचारायचं आहे त्यांना? ताई तुम्हाला विचारायचं आहे का ताई? नंदिनी आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो नंदिनी. नाही. हा बोला सर. तुम्हाला आमचा आवाज येतो का? हो येतो आवाज. संजीवनी मॅडम आमचं सगळं सांगून झालेलं आहे. आपल्याला अजून काही विचारायचं डायरेक्ट विचारा. चालेल. ह्या तिघी इथं आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तुम्हाला सगळ्यांना त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे. थँक्यू मॅडम. तुम्हा सर्वांचे आभार. मोरांडे सर यांचे पण आभार. आता आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आजच्या आपल्या क्रमाचे प्रमुख आकर्षण माननीय नंदी जाधव यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आता आपण सुरू करत आहोत. त्यांची मुलाखत घेणार आहेत प्रशांत पोद्दार. हे महाराष्ट्र अनिसचे एक कार्यकर्ते आहेत की ज्यांना डॉक्टर दाभोळकरांचा सर्वात अधिक सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थी दशेत डॉक्टरांचा लेखनिक म्हणून काम करता करता अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते बिनीचे कार्यकर्ते झाले. गेली अनेक वर्षे त्यांनी अनिसच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतले आहे. आजपर्यंत शेकडो भोंदूबाबा यांची भांडाफोड, चमत्कार सादरीकरण यावर हजारो कार्यक्रम आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत. संहिता चमत्कार सादरीकरण हे पुस्तक लिखाण सहलेखक सुकुमार मंडपे यांच्यासोबत त्यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य म्हणून ते काम करतात. तर आता पुढील सूत्रे मी त्यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद सुनीताताई. आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व यांचं मी मनापासून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण नंदिनी ताईंची जी मुलाखत घेणार आहोत त्या संदर्भात नंदिनी ताईंचा परिचय आपण ऐकलेला आहे. छोटीशी व्हिडिओ क्लिप बघितलेली आहे. ज्या महिलांचं जटा निर्मूलन नंदिनी ताईंनी केलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलेला आहे. आपल्या सर्वांची प्रचंड उत्सुकता ताणली असणार आहे की या नंदिनी ताईंचं हे इतकं प्रचंड मोठं काम, म्हणजे खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या महिलाच आहेत आणि वाहक देखील त्याच आहेत. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमधल्या अनेक महिला याला अपवाद आहेत. खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये अनेक महिला खंबीरपणे अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये काम करतायत. त्याच्यातली नंदिनी ही खरं तर आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नंदिनी ताईंना आज आपल्याशी संवाद करताना मलाही आनंद होतोय. आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे, त्यांचं सगळं आपल्याला ऐकायचं आहे. नंदिनी ताईंना मला असं विचारावंसं वाटतं की नंदिनी ताई, आपण हे सगळं जे काम करत आहात याची नेमकी प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली आणि कशी मिळाली याच्याविषयी आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नमस्कार. आज या ठिकाणी आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त विचार जागरण सप्ताह आयोजित करत होतो आणि त्यातलं पहिलं आजचं व्याख्यान आपण म्हणजे की मुलाखत माझी ठेवली त्याबद्दल मी आपली सर्वांची खूप आभारी आहे. आणि त्यासाठी खरं म्हणजे प्रमुख पाहुणे आपल्याला आज मुक्ता बर्वे या लाभलेल्या आहेत आणि त्यांचे अनुभव आपण ऐकलेले आहेत जोगवाविषयी.
की त्यांनी ज्या पद्धतीने कथन केलेलं आहे, खरं म्हणजे प्रत्यक्ष काम आणि आपण चित्रपटामध्ये काम करताना आलेला अनुभव त्यांनी सांगितलेला आहे आणि हेच काम करताना मला आलेले अनुभव आज आपण मी सांगणार आहे. तर तुम्ही मला विचारलं की ह्या कामाची प्रेरणा कशी मिळाली. खरं म्हणजे ह्या समितीमध्ये मी डॉक्टरांचा खून व्हायच्या आधी 6 महिने जॉईन झाले होते आणि डॉक्टरांचा खून झाला आणि तो एक मनाला खूप प्रश्न मनाला लागला आणि असं वाटायला लागलं की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते, माझं ब्युटी पार्लर आहे होतो आणि त्यामध्ये मी स्त्रियांचं बाह्य सौंदर्य वाढवण्याचं काम करायचे, पण डॉक्टर जे काम करायचं ते विचाराचं सौंदर्य वाढवण्याचे काम करायचे. तेव्हा मी ठरवलं की 20 ऑगस्ट 2013 मी माझं स्वतःचं पार्लर पूर्ण बंद केलं आणि पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला. आणि डॉक्टरांचे जे काम होतं म्हणजे की त्याच्यामध्ये विविध कामं आहेत, त्या विविध कामामध्ये मी यामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्यामध्ये विविध प्रकारे काम केले आणि त्यामध्ये जटनिर्मूलन हा विषय म्हणजे बुवाबाजी आहे, जातपंचायत आहेत, असे विविध विषय घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आणि त्यामध्ये जटनिर्मूलन हा विषयही समितीच्या माध्यमातून काम केलं जायचं जटनिर्मूलनाचे. त्यामधले मी पुस्तकामध्ये शैलाताईंचे अनुभव वाचले होते की शैलाताई ज्या पद्धतीने जट काढायच्या वेळेला एखाद्या महिलेला सांगायचे की तुझ्या गळ्यातल्या ज्या माळा आहेत त्या कवड्याच्या माळा माझ्या गळ्यामध्ये घाल, म्हणजे की तुझं जे काही दुःख आहे ते माझ्याकडे दे असं सांगणाऱ्या. आणि ते कुठेतरी मला प्रेरणा मिळत होती मला स्वतःला की आपण हे जटनिर्मूलनाचं काम केलं तर माझ्याकडे कला पण होती. आणि हे काम करत असताना म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे एक जेव्हा महिला बँक ऑफ इंडियामध्ये काम करणारे जे मॅनेजर होते तर त्यांच्या बायकोच्या डोक्यामध्ये जट होती 7 वर्षापासून आणि ती केस आल्यानंतर गिरमे सर आहेत आपले आणि मिलिंद देशमुख सर आहेत, ते म्हटले की तुम्ही हे काम कराल का. खरं म्हणजे याआधी मी पार्लरमध्ये जटा कापलेल्या आहेत पण त्याला एवढं स्वरूप असं काही असतं हे माहिती नव्हतं. पण मीही पार्लरवाली होते तर मी ह्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाहीये, कारण जट कापली म्हटलं की ते म्हणजे अस्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याचा पार्लरवरती परिणाम होऊ शकतो. पण मी जट निर्मूलन करून द्यायचे अशा 4-5 केल्या नव्हत्या, खूप केल्या नव्हत्या, पण त्याला अशा जास्त प्रकारे म्हणजे हवा देण्याचं काम नव्हतं केलं होतं की हे काम असं जटा काढण्याचं. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्ये आल्यानंतर याचं हे जे काम करण्याची मला संधी मिळाली आणि मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या प्रमाणामध्ये काम करू शकेन आणि डॉक्टरांच्या प्रेरणेनेच हे काम करायला लागले. खरं म्हणजे डॉक्टरांचा खून होऊन आता 8 वर्ष 20 ऑगस्टला पूर्ण होतील आणि ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि विवेकाचा वारसा म्हणजे ज्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे तो विवेकाचा वारसा चालवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आहेत. ते सर्व म्हणजे मी एकटीच नाहीये, महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते याच्यामध्ये म्हणजे काम करतात. जट निर्मूलनामध्ये असून दे किंवा याच्यामध्ये महाराष्ट्रातले बरेच कार्यकर्ते काम करतात, त्याच्यामध्ये बऱ्याच जट निर्मूलनाचे कामं केलेली आहेत त्यांनी. आणि हे काम करताना म्हणजे की जेव्हा आपण जट काढतो तो आनंद खूप महत्वाचा असतो. त्या बाईची जट काढणाऱ्या तिच्या आनंदापेक्षा आपला आनंद फार मोठा असतो. आणि हे डॉक्टरांच्या प्रेरणेमुळे खरं म्हणजे मी हे काम करायला लागले आणि खरं म्हणजे हे काम करताना मला मजा येते. म्हणजे डॉक्टर म्हणायचे की हे काम करताना तुम्हाला मजा येईल, तेव्हा मला तो मजेचा अर्थ कळत नव्हता, पण आज जेव्हा मी काम करते ना तेव्हा खरोखर मला खूप मजा येते काम करायला. वा, खूपच छान. विचारांची प्रेरणा काय असते हे खरं नंदिनीताई तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर दाभोळकरांच्या संपर्कात तुम्ही आला आणि त्यांचा विचार तुमच्या मनामध्ये रुजला. स्वतःचा लाखो रुपयांचा व्यवसाय उत्तम पद्धतीनं चालत असताना देखील तुम्ही समाजातील या जटा निर्मूलनासाठी उभ्या राहिलात आणि खऱ्या अर्थाने मनातील गुंता या महिलांचा सोडवण्याचा तुम्ही निश्चित असा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि करत आहात. आम्हाला हे ऐकायला आवडेल तुमच्याकडनं की आता तुम्ही 200 जटा निर्मूलन केलंय, म्हणजे त्याच्याही पुढे तुम्ही गेलेला आहात. पण या 200 जटा निर्मूलनांमध्ये सगळ्यात पहिली जट तुम्ही कधी काढली आणि त्यावेळेला तुम्हाला काय अडचणी आल्या, आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. 2013 डॉक्टरांचा खून झाल्यानंतर जेव्हा हे काम चालू केलं, 2014
एक बँक ऑफ इंडिया मधले जे मी सांगितलं मगाशी की त्यांच्या बायकोच्या डोक्यात जट होती आणि ती जट काढण्याचा म्हणजे की त्यांना समजावून सांगण्याचा म्हणजे खूप काही त्यांना सांगावं लागलं नाही, पण त्या मॅनेजर जे होते त्यांच्या मनामध्ये होतं की जट कापणाऱ्यांच्या म्हणजे तोंडातून रक्त येतं किंवा जट कापेल तो मनुष्य मरतो, कापणाराही मरतो आणि कापणारी पण. तेव्हा त्यांना मी समजावून सांगितलं की आम्ही मरणाला भिणारी लोक नाहीये, तर आपल्याला आयुष्यात एकदा ना कधीतरी मरायचंच आहे. माणसाचं मरण कधी कसं येईल ते सांगता येत नाही, पण मला जर का चांगलं काम करून मरण येत असेल तर मला आवडेल म्हटलं. आणि तुम्ही काही घाबरू नका. त्यांच्या मनातली भीती काढली आणि आपण जट निर्मूलन पहिलं केलं. खरं म्हणजे पहिल्या याला काहीच आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीये. त्यानंतर दुसरी जट आणि तिसरी जट काढतानाही जास्त प्रमाणात, पण याच्यामध्ये महत्वाचा वाटा जो आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा महत्वाचा वाटा आहे. यांनी ह्या ज्या बातम्या केल्या आणि त्या बातम्याच्या माध्यमातून बऱ्याचशा केसेस आपल्याकडे यायला लागले. आणि जी सगळ्यात जास्त म्हणजे की 14ला 3 जट काढल्यानंतर मात्र हे काम माझं थांबलं होतं, कारण काही महिला जट काढण्यात पुढे येत नव्हत्या. त्यातल्या एका कार्यक्रमासाठी मी जेव्हा गेले तर एका महिलेच्या डोक्यामध्ये जट दिसली. तर त्या भोईटे म्हणून राजश्री भोईटे ती महिला होती आणि त्यांच्याशी मी जेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली, बोलले, तेव्हा त्या म्हटल्या की नाही मला जट काढायची नाहीये, कारण जट काढली तर त्याचा वाईट परिणाम होईल आणि मला 2च मुली आहेत आणि मग मला मूल होणार नाहीये, अशी त्या बाईची काहीतरी मनामध्ये अशी शंका होती. पण त्यांना समजावून सांगायचं आणि यांच्या डोक्यातली जट काढायचीच असं ठरवलं आणि ह्या बाईंशी मी घरगुती चांगले माझे रिलेशन निर्माण केले. खरं म्हणजे त्यांना 1 वर्ष मी काउन्सिलिंग करत होते. आठवड्यातला एखादा दिवस मी त्यांच्या घरी जायचे. आमच्या दोघींची चांगली मैत्री होत होती. खरं म्हणजे जेव्हा मी त्यांच्या सासूबाईंना फोन करून सांगायचे की जट काढा, काही होत नाहीये, पण तिकडून त्यांच्या सासूबाई पाहिजेत तसं आपल्याला बोलत होत्या. पण त्याचं कधी आम्हाला वाईट वाटलं नाहीये, कारण आपल्याला महत्वाचं काम काय आहे की ही बाई जी आहे ती अंधश्रद्धेमध्ये अडकत चाललेली आहे, तिला कुठं तरी तिला त्याच्यातून बाहेर काढायचंय. आणि 1 वर्षाच्या समुपदेशनानंतर ती बाई जट काढायला तयार झाली. त्या बाईचा नवराई म्हणजे की मनोज भोईटे नाव त्यांचं. आणि त्यांची जेव्हा जट काढली आणि त्याच्यानंतर हे आपले कार्यकर्ते झाले. खरे म्हणजे जे मनोज भोईटे होते त्या बाईंचे मिस्टर आहेत, ते रिक्षा चालक आहेत आणि त्यांनी मग रिक्षा चालवता चालवता रस्त्यावरती कुठेही महिला जटवाली दिसली तर तिला सांगायचे की हे डोक्यामध्ये जट कशाला ठेवलीये, तर माझ्याही बायकोच्या डोक्यात जट होती, आम्हाला भीती घातली होती की जट काढली तर तुमच्यावरती वाईट परिणाम होईल काहीतरी, त्याच्यामुळे आम्ही काढत नव्हतो. पण नंदिनी जाधव ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोला आणि माझा नंबर शेअर करायचे. असे त्यांनी 4 ते 5 केसेस आपल्याकडे आणल्या आणि त्यांचंही जट निर्मूलन केलं. म्हणजे की या माध्यमातून आपण जट निर्मूलन पहिलं केलेलं आहे. वा, खूपच छान नंदिनीताई. म्हणजे तुम्ही नुसतं जट निर्मूलन त्या महिलेचं करत नाही, तर त्या कुटुंबाशी पण तुम्ही त्यांचा एक प्रकारे त्यांचा रॅपो तयार करता आणि सगळ्यात महत्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये त्यांना जोडून घेण्यासाठीही समुपदेशन करता, मदत करता. हे खूपच छान आहे. म्हणजे तुमच्या या कामाबद्दल खरंच सर्वांना उत्सुकता आहे. आणखीन आपल्याला पुढे खूप बोलायचं आहे. आणखीन एक असा प्रश्न पडतो की महिलांची नेहमी तक्रार असते, महिला असं आणि ते खरंच आहे की महिलांना कुटुंबातली खूप जबाबदारी असते, कुटुंबामध्ये खूप काम असतं आणि घरातलंच काम आवरत नाही तर मग समाजसेवा कधी करायची. आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही घरचं सगळं आवरून सगळं कुटुंब सांभाळून आणि जटा काढायची म्हणजे वेळ तर खूप द्यावा लागतो, प्रवास करावा लागतो आणि काउन्सिलिंग साठी एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला तुम्ही जाता. हे तुम्ही कसं मॅनेज करता सगळं, त्याच्यामध्ये काय अडचणी येतात, त्याच्यावर कशी मात करता? खरं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी अव्हेंजर चालवते, माझ्याकडे बुलेट अव्हेंजर अशी गाडी, आणि त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की ह्या बाईच्या घरामध्ये कामाला सगळेजण असतील, काम करायला सगळेजण, त्याच्यामुळे ही रिकामी आपली भटकतच असते आणि हिला काही काम येतच नसेल असा हा लोकांचा समज होता. पण खरं म्हणजे हे काम करताना म्हणजे आता माझ्या घरामध्ये मी कधी बाई कामाला ठेवली नाहीये, पण सगळी कामं मी स्वतःच करते. म्हणजे धुणं असून दे, भांडी असून दे, स्वयंपाक असून दे. कारण हे जे काम जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो तेव्हा
एखाद्या पोलीस स्टेशनला जाणं असून दे किंवा कुठल्याही याला, की सकाळी गेल्यानंतर रात्री तुम्ही घरी कधी याल याची वेळ नसते आपल्याला घरी येण्याची. त्याच्यामुळे सकाळी मी दोन्ही वेळचा स्वयंपाक करायचे. खरं म्हणजे याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचं मला खूप सहकार्य लाभलं. सकाळची भाजी म्हणजे केलेली संध्याकाळी ही भाजी खायची. हे खरं म्हणजे माझ्या घरच्या लोकांनी हे स्वीकारल्यामुळे मी हे काम करू शकते. आणि सगळी कामं करावी लागतात आणि सगळं काम करून आपल्याला जर का काम करायचं आहे तर आपल्याला वेळ काढायला पाहिजे. आवड असली की सवड मिळते मिळते असं आपण म्हणतो ना. तर अशा माध्यमातून मी काम करते घरातली सगळी आणि बाहेरचेही काम करते. आणि जेव्हा बाहेरून काम करून येतो तेव्हा तो आनंद असतो. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर ते बाहेरचं काम झालेलं आहे, जट निर्मूलन असून दे किंवा एखाद्या बैला बोवाबजीच्या ह्याच्यातून बाहेर काढणं असून दे, तर तो आनंद असतो ना, त्या आनंदामुळे आपला थकवा कुठेच निघून गेलेला असतो. आणि त्याच्यामुळे हे मी काम सगळं व्यवस्थित करू शकते. वा, म्हणजे आवड असेल आणि सवड असेल तर वेळ हा काढता येतो, हे तुम्ही या ठिकाणी खरोखरच कृतीतून दाखवून दिलेलं आहे नंदिनीताई. तुम्ही ज्या वेळेला जट काढून येता त्यावेळेला तुम्हाला आनंद होतो, त्याच्या 10 पट आनंद ज्याची जट काढलेली आहे त्या महिलेला होत असतो. असा एखादा नंदिनीताई तुम्हाला अनुभव आलाय का की जटा काढायला गेला पण फार खडतर अनुभव आलेला आहे, फार वाईट अनुभव आलाय, तुम्ही निराश झालेला आहात, असा एखादा प्रसंग घडलाय का तुमच्या बाबतीत? खरं म्हणजे आम्ही जेव्हा जट निर्मूलनासाठी जातो तर त्या महिलेचं काउन्सिलिंग फार महत्वाचं असतं. कारण काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्या बाईला हे समजावून सांगायला लागतं की जट जी आहे ती जट आहे ती देवाचा आणि जटेचा काही संबंध नसतो. अस्वच्छतेमुळे केस व्यवस्थित विंचरले नसल्यामुळे डोक्यामध्ये जट तयार होत असते. पण त्या बाई हे जे जट आले की ते देवाशी नातं जोडलेलं असतं त्याचं जटेचं आणि याचं. आणि जट कापली तर आपल्या घरावरती, कुटुंबावरती, नवऱ्यावरती, मुलावरती वाईट प्रसंग येऊ शकेल किंवा मी वेडी होईल असं मनामध्ये एक हे असतं. मग कितीतरी महिलांना आम्ही वर्षानुवर्ष सतत फोनवरती प्रत्यक्ष भेटून काउन्सिलिंग करत असतो. आणि काही ठिकाणी जातो, ठरवून जातो आम्ही सगळे कार्यकर्ते, म्हणजे माझ्यासोबत मिलिंद देशमुख सर असतात, सोळंकी सर असतात, अशा अनेक कार्यकर्ते आमच्या बरोबर असतात. आणि जेव्हा आम्ही गाडी करून जातो किंवा बसच्या प्रवासाने जातो, काही वेळेला आम्हाला असे अनुभवही मिळतात की ती बाई जट काढायला तयार झालेली असती पण तिथं गेल्यानंतर ती नकारही देते. म्हणजे जवळजवळ आम्ही 200 किलोमीटरचा प्रवास जरी करून गेलो असलो तरी पण आम्ही कधीही ती या वेळेला जरी जट काढण्यासाठी तयार नाहीये असं वाटलं पण आम्ही सतत संपर्क करून म्हणजे आम्ही नाराज होत नाहीये त्याच्यामुळे किंवा आमचं मनोबल आम्ही खचू देत नाहीये. आम्हाला ठरवलेलं असतं की ह्या बाईला आपण जटेतून मुक्त करायचं, हे आपण काम करत असतो. आणि त्या माध्यमातून आपण मग सतत त्यांच्याशी संपर्क आणि मग आम्ही जट निर्मूलनाचं म्हणजे आज जरी ती तयार झाली नाही, भले 1 वर्ष भले आम्ही त्यांच्याशी संपर्क करत असतो, त्यांच्याशी सतत संवाद करत असतो, पण आम्ही त्यांची जट मात्र नंतर काढतोच. पण अशा अनेक वेळा प्रसंग येतात की जट काढायची हो म्हणतात आणि जट काढली जात नाहीये. असा एक अनुभव अजून एक मला सांगायचा आहे की उषा राणी म्हणून जी एक मुलगी होती, 11 वर्षाची मुलगी, आणि तिच्या डोक्यामध्ये जट आली होती आणि तिला देवदासी म्हणून तिचं देवाबरोबर लग्न लावणार होते. तेव्हा त्यांच्याच गावातल्या एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं की ताई तुमचे मी युट्यूबला व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये एक मुलगी आहे छोटी आणि तिची देवदासी म्हणून तिचं देवाशी लग्न लावणार आहेत, तर तुम्ही या संदर्भात काय करू शकता का? तर मग आणि माझं नाव मात्र कुठे यायला नाही पाहिजे हेही तिने सांगितलं. आणि मग आम्ही तिचा त्या बाईचा नंबर कसा तरी आम्ही मिळवला आणि त्या बाईंना मी फोन केला आणि त्या बाईंना सतत म्हणजे की ते तुमची छोटी मुलगी आहे तिच्या डोक्यामध्ये जट आहे, तेव्हा मी असं सांगितलं की मी तिची शाळा पण सोडलेली आहे का तर बाईंची जर का पाळीवेळी मुलींची असेल शाळेमध्ये तर तिला तो त्रास होतो, तिला ताप येतो, खूप आजारी असते आणि त्याच्यामुळे मी तिची शाळाही सोडलेली आहे. आणि हे सांगितल्यानंतर मात्र मला खूपच वाईट वाटलं. मग त्यांना खूप प्रयत्न करत होते, त्या सतत मला म्हणजे की तिकडून म्हणायची माझी मुलगी आहे, तुम्हाला काय करायचंय, मी काय करायचं ते माझं मी बघेन आणि तुम्ही काय आम्हाला फोन करू नका आणि आम्हाला काही जट काढायची नाहीये. त्या मुलीची आत्या आहे तिने सांगितलं होतं की जट काढायची नाहीये कारण त्या बाईचा नवरा आधी वारला होता आणि तिला त्या बाईला 2 मुलींची लग्न झाली होती आणि एकुलता एक मुलगा होता आणि जट काढली तर ते
मुलाला काहीतरी होईल अशी भीती घातली होती, त्यामुळे त्या काढत नव्हत्या. 3 महिने सतत त्या बाईशी संपर्क केल्यानंतर आम्ही असं ठरवलं, मिलिंद देशमुख सर वगैरे सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं की आपण डायरेक्ट त्या बाईच्या घरी जायचं, त्यांना न सांगता, फोन न करता. आणि आम्ही सगळेजण त्या गावामध्ये गाव आहे, सॉरी घावर गाव आहे, त्या घावर गावामध्ये गेलो आणि त्या गावामध्ये सगळे रांजणीच नावाची लोक होते, वस्ती होती. आणि जेव्हा त्यांना कळलं की आम्ही ह्या मुलीचा शोध घेतो आहोत हर्षाच्या, मग गावातल्या लोकांनी सुरुवातीला विरोध करायला सुरुवात केलं की नाही नाही तिची जट काढू नका, आमच्या गावावरती पण संकट येईल असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्या गावातल्या लोकांना आम्ही 3 तास समजावून सांगत होतो आणि त्याच्यानंतर मग तिच्या आईला 2 तास समजावून सांगत होतो. कशी बशी आई जट काढायला तयार झाली, कारण त्या मुलीकडे बघितल्यानंतर खूप वाईट वाटत होतं. कारण त्या मुलीच्या डोक्यामध्ये प्रचंड प्रमाणात, म्हणजे तिला आग होती तर तिला खाजवता यायचं नाहीये, डोक्याला असं घट्ट असं चिकटून बसले होते केस सगळे. आणि तिची म्हणजे की तिच्याकडे पाहिलं तर ती मतिमंद आहे असं वाटत होतं, इतकं त्या जटेमुळे तिला त्रास होत होता. आणि जेव्हा मी जट काढायचं म्हणून हे करायचं तर त्या बाई म्हटल्या की घरामध्ये नाही काढायची, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की गावाच्या बाहेर मंदिर आहे 3 किलोमीटर, तिकडे तुम्हाला जट काढायची म्हणून. आणि मग आम्ही डोक्यावरती खुर्ची वगैरे असं सगळं साहित्य घेऊन आम्ही 3 किलोमीटर लांब गावाच्या बाहेर खडकाळ भागामध्ये आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी हर्षाची जट कापली. आणि जेव्हा मी जट कापत होते तेव्हा खरं म्हणजे मनामध्ये प्रचंड राग पण येत होता आणि त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटत होतं की ही एवढीशी छोटीशी मुलगी आणि हिच्या डोक्यामध्ये जट. आणि जेव्हा मी तिची जट कापली, ती जट कापताना त्या डोक्यामध्ये एक छोटासा पापुद्रा तयार झाला होता स्काल्पला, आणि ते कापताना तो पापुद्रा कापला गेला. आणि तो जेव्हा कापला गेला तेव्हा ती मुलगी जोर जोरात रडायला लागली. तिची आई म्हणायला लागली 5 वर्षामध्ये माझी मुलगी कधी रडली नाही, आता रडायला लागली. तर मग तेव्हा त्यांना दाखवलं की तिच्या ज्या डोक्यामध्ये आतमध्ये डोकं असं ओवानी म्हणजे नाचल्यासारखं झालं होतं आणि त्या याच्यातून सगळ्या म्हणजे वारुळातून मुंग्या कशा बाहेर येतात तशा उवा बाहेर सगळ्या येत होत्या. आणि ते पाहिल्यानंतर म्हणजे माझ्या अंगावरती काटे, कारण हातात मी ग्लोव्ज घातले होते, ग्लोव्ज वरती सगळ्या उवा चढल्या होत्या, तिच्या सगळ्या अंगावरती उवा होता. जेव्हा तिच्या आईला दाखवलं तेव्हा तिची आई पण घाबरली. आणि याच्यातून मग अशी जेव्हा ती मुलीचे जेव्हा केस कापलेत आणि तिचे सगळं डोकं व्यवस्थित स्वच्छ करून दिलं, डोक्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जटा म्हणजे जखमा झाल्या होत्या, आणि ते जेव्हा जटा कापल्या आणि तेव्हा तिला खूप बरं वाटलं होतं. आणि तिचं जे हसणं, तिचं जे रडली ती, ते खूप छान वाटलं. खरं म्हणजे ती 100वी आमची जट होती. आणि तेव्हा असं ठरवलं होतं कार्यकर्त्याने की हा 100वी जट आपण मोठा कार्यक्रम करूया. पण तेव्हा मला असं वाटलं नाही की मोठ्या कार्यक्रमापेक्षा त्या मुलीची जटेतून मुक्तता फार महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ते मोठा कार्यक्रम वगैरे न करता हर्षाची जटेतून मुक्तता केली. आणि आज हर्षा खूप छान म्हणजे की शाळेमध्ये जाते आणि हसत खेळत मस्त ती लाईफ जगते. जेव्हा डोक्यामध्ये जट होती तेव्हा ती कोणाची म्हणजे की बाहेर बोलत वगैरे नव्हती, पण आता छान पद्धतीने आताच आम्ही तिच्या घरी जाऊन भेट दिली आणि हर्षा खूप चांगलं जीवन जगते, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. वा, ताई, म्हणजे एखाद्या स्वीकारलेल्या कामामध्ये किती समर्पण असतं आणि किती चिकाटी, किती जिद्द, किती अडचणी आल्या त्याच्यावरती मात करून तुम्ही खरंच या जटा निर्मूलनामध्ये खूप मोठं योगदान देत आहात. मगाशी मुक्ता बर्वे मॅडम यांनी आपल्याला सांगितलाच त्यांचा अनुभव जोगवाचा. खरं तर तो अनुभव म्हणजे त्यांना नुसता अभिनय करायचा होता आणि त्यासाठी तयारी करायची होती, तरी देखील त्यांना किती हे त्रास झाला. आणि समाजामध्ये ज्या जोगती आणि जोगतिनी असतात त्याच्याबद्दल खरं तर तुम्ही काही जटा निर्मूलन केलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य स्त्रीचं काढणं, जटा काढणं आणि जोगती आणि जोगतिनीचं काढणं, म्हणजे त्या गुरु पण असतात, हे खरंच कठीण काम आहे. त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे 100 जट निर्मूलन करेपर्यंत माझा जोगती आणि यांच्याशी काही संबंध आला नाही. बरेच जण मला सांगायचे, म्हणजे ज्या ज्या महिलांचं आम्ही जट निर्मूलन करायचो तेव्हा ते सांगायचे की मला गुरु आहे. म्हणजे गुरु म्हणजे जेव्हा ती गेनमाळ म्हणून असते किंवा दर्शनमाळ म्हणतात, ती गळ्यामध्ये पांढरे मणी आणि लाल मणी असा गळ्यामध्ये घातला जातो आणि एक मोठा विधी केला जातो, पूजा केली जाते.
म्हणजे की त्या बाईचं लग्न देवीशी लावलं जातं आणि ते म्हणजे त्यांचं दर्शनमाळ म्हणजे ते मंगळसूत्र असतं गळ्यामध्ये आणि त्याच्यासाठी लाखो रुपये घेतले जातात. ह्या ज्या जोगती किंवा जोगतिणी असतात त्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं. पण सर्वच जोगती असतात किंवा जोगती असतात सर्वच अशा महिलांना ह्या अंधश्रद्धेमध्ये अडकवत नाही. म्हणजे की नारायणगावच्या मालती इनामदार ज्या तमाशगीर आहेत, ज्या म्हणजे की तमाशामध्ये काम करणाऱ्या फडामध्ये नाचकाम करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या मालती इनामदार यांच्याही डोक्यामध्ये जट होती आणि त्यांना ज्या गुरु म्हणून जो एक जोगती होता तेव्हा त्या जोगतीने असं सांगितलं होतं की तुमच्या डोक्यातली जट काढायची आहे तर त्याला साधारण 1-1.5-2 लाख रुपये खर्च येणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पहिले सुरुवातीला 1,20,000 रुपये काहीतरी दिले होते आणि एक दिवस एक जोगती आला आणि त्याने त्यांना एक हार दाखवला सोन्याचा आणि तो 10 तोळ्याचा होता आणि त्या मालती त्यांना म्हटलं हे बघ हा 10 तोळ्याचा मी हार केला. तेव्हा त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला की मी एवढी फडामध्ये नाचते वगैरे पण मला कधी म्हणजे की मी 1 तोळा सोनं घ्यायचं म्हटलं तरी मला होत नाहीये पण हे लोक जोगती आहेत तरी हे लोक कसे घेऊ शकतात. तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि मग त्यांनी ठरवलं की नाही आपण यांच्या नादाला लागायचं नाहीये आणि पेपर मधली आलेली बातमी वाचून त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी ती जट काढली. त्यांच्या डोक्यातली आपण जट काढली. साधारण 20 वर्ष जट होती त्यांच्या डोक्यामध्ये आणि ती जट काढल्यानंतर काही जोगतींशी माझा मग संबंध आला. काही गुरु होते मग त्या जोगतींशी मी बोलले की तुम्ही या पद्धतीने लोकांना फसवता. खरं म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा आहे या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने फसवणं हा कायद्याने गुन्हा आहे. या पद्धतीने थोडंसं प्रेमाने सांगितलं थोडं रागावून सांगितलं. मग मात्र त्यातले काही जोगती होते ते म्हटले की ताई आमचं हा उदरनिर्वाहाचा साधन आहे पण त्यांना म्हटलं तुम्ही पैसे मिळवता ठीक आहे पण अशा अंधश्रद्धेमध्ये तुम्ही त्यांना अडकू नका हे त्यांना समजावून सांगितलं आणि त्यातले काही जोगती आहेत ते आज आपल्याबरोबर काम करतात. हे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे. आणि ते जोगती जे आहेत ते आज सांगतात की तुम्ही म्हणजे देवाला नमस्कार करा देवावरती श्रद्धा असून दे पण जट ही काही देवावर म्हणजे की जट ही अंधश्रद्धा आहे. अस्वच्छतेमुळे होते आणि त्याच्यामुळे तुम्ही ती जट काढून टाका असं सांगतात. आणि असं सांगण्यासाठी मी बऱ्याच वेळेला त्यांचा उपयोग करून घेते. जी महिला जट काढण्यासाठी तयार होत नाही तेव्हा त्या सांगतात की आमच्या गुरु आहेत त्यांना आमच्या आवडणार नाही ते आम्हाला असे काहीतरी शाप देतील आणि असं होईल. तेव्हा मी हे जे जोगती काही आहेत कारण काही जणांचं नावं आपण घेत नाहीयेत सांगत नाहीयेत कारण त्यांनी जर का त्यांचं नाव उघड केलं तर त्यांनाही त्यांच्या गटातून त्रास दिला जातो. त्याच्यामुळे ते आपल्याला पडदा मागून का होईना मदत करतात. काही जोगती पुढे येऊन काम करतात आपल्या बरोबर आणि काही जोगती आहेत जे म्हणजे स्वतःला गुरु म्हणणारे त्यांच्या डोक्यामध्ये जवळजवळ एका गुरुच्या डोक्यामध्ये 50 वर्षापासून जट होती आणि त्यांच्या डोळ्याला त्रास व्हायला लागला. म्हणजे ह्या ज्या गुरु होत्या जोगतीनीच होत्या त्या सांगायच्या की जट कापू नका जट कापलं तर वाईट होईल म्हणून आणि अशा अनेक स्त्रियांना त्या जटा कापून द्यायच्या नाहीत. पण त्यांची जेव्हा जट काढायची होती डोळ्याला त्रास व्हायला लागला आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं तर डोक्यातली जट काढावी असं सांगितलं होतं. तेव्हा त्यांना त्या स्वतः गुरु म्हणून जेव्हा काम करायच्या तेव्हा त्यांच्याकडून बाहेरून खूप लोक पैसे घ्यायचे. म्हणजे ह्यांच्याकडून पैसे खूप लोकांच्याकडून घ्यायचे पण ह्यांची जेव्हा जट काढायची तेव्हा त्यांनी बाहेर विचारलं तेव्हा लाखोचा खर्च सांगितला. तेव्हा त्यांनी आपल्याकडे आपले मोहिते काका आहेत त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. काही डॉक्टर लोक आहेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क केला आणि त्यांचं आपण समुपदेशन केलं आणि साधारण 10.5 फूट लांबीची आणि साधारण 5 ते 6 किलो वजनाची जट त्यांची होती. ती जट आपण कापली पण त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आता गुरु म्हणून जे काम करता ते न करता तुमच्याकडे जेवढ्या तुमच्या ज्या शिष्य आहेत त्या ज्या महिलांच्या डोक्यामध्ये जटा आहेत त्यांना तुम्ही समुपदेशन करा आणि त्यांना जटेतून आपण सगळ्यांनी मिळून मुक्तता करूया असं सांगितल्यानंतर मात्र त्यांनी 1-2 महिला अजून आपल्याला जोडून दिल्या आणि त्यांच्याही डोक्यातले आपण जट काढलेले. अशा पद्धतीने जोगती असून देत किंवा जोगतीनी असून देत ह्या सर्व जणांना आपण आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेतो आणि त्यांचं प्रबोधन करतो आणि ते आज इतर लोकांचं प्रबोधन करतात. ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी खूप अभिमानाची गोष्ट. वा खूपच छान.
म्हणजे जोगतिनीला जटामुक्त करणं आणि त्यांच्या समाजातील अनेकांना जटामुक्त करण्यासाठी आपण खूपच चांगल्या पद्धतीनं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही जे हे सगळं काम आतापर्यंत करत आलेलं आहात त्याचे खरं तर खूप अनुभव आहेत. म्हणजे अक्षरशः असं आहे की बोलतच राहावं असं वाटतंय, परंतु त्याच्याबद्दल काहीतरी लिहावं असा आग्रह कुणीतरी तुम्हाला धरला होता आणि तुम्ही त्याला नकार दिला होता, हे मला आठवतंय. आणि तुम्ही असं म्हणाला की मला याची प्रसिद्धी करायची नाहीये, मला याचं काही करायचं नाही. पण तरी देखील त्या महिला तुमच्या मागं लागल्या आणि त्यांनी एक छोटंसं पुस्तक याच्यावरती काढलेलं आहे. त्याच्याबद्दलचे अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. खरं म्हणजे मी आता एक फोटो दाखवते. दिसतो का हा फोटो? हो, दिसतो. ह्या आहेत सुनीला बुद्धिसागर मॅडम आहेत. ह्या पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्या, प्रॉपर ह्या सोलापूरच्या आहेत. आणि त्यांची फार इच्छा होती की मी जे काम करायचे त्यांना वाटायचं की हे काम समाजापर्यंत जाणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी मला आधी सुरुवातीला विचारलं की मी तुमच्यावरती एक लेख लिहू का? तर मी म्हटलं ठीक आहे, लेख लिहिता तर चालेल म्हटलं. आणि मग त्यांना लेखसाठी मी थोडं थोडं गोष्टी सांगायला लागले. आणि जेव्हा मी सांगायला लागले तेव्हा त्यांना वाटलं की नाही नाही, हे लेख वगैरे तुमचं उपयोगाचं नाही, तर तुमच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनायला पाहिजे. मग त्यांनी नागराज मंजुळे असून देत किंवा प्रदीप आवटे सर आहेत, ह्या सगळ्यांशी बोलायला चालू केलं की तिचं काम जर का तुम्ही ऐकलं तर खरंच म्हणजे खूप मोठं काम आहे आणि तुम्ही याच्यावरती. जेव्हा मला हे त्यांनी सांगितलं तेव्हा म्हटलं अरे बापरे, हे आपलं काम कुठेपर्यंत न्यायचा प्रयत्न करायला लागले आणि आपण एवढं मोठं काम करत नाहीये असं मी स्वतःला समजतच होते. म्हणजे मला वाटत नव्हतं की आपण एवढं मोठं काम करतो वगैरे तेव्हा, पण त्यांना वाटत होतं. आणि त्या म्हणत होत्या की एक पुस्तक लिहिणं फार गरजेचं आहे. पण तेव्हा नंतर मग मात्र मी त्यांना जेव्हा ते फिल्म पर्यंत चालल्या की याच्यावरती फिल्म बनायला पाहिजे वगैरे, तेव्हा मात्र मी त्याच्यातून त्यांना कुठलीच माहिती द्यायला तयार नव्हते. फोन करत होत्या त्या, सतत माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण मी काही त्यांना रिस्पॉन्स देत नव्हते. मेसेज टाकायच्या की मला तुमच्याशी भेटायचंय, बोलायचंय. एक मी मेसेज त्यांचा वाचला की मी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आणि मला भेटायचंय तुम्हाला, प्लीज तुम्ही याल का मला भेटायला? मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या ऍडमिट होत्या. आणि मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आजारी आहे तर आपण भेटायला जातो. मग मी त्यांना भेटायला गेले आणि मग त्यांनी सांगितलं की मी अशी कॅन्सरनी, मला कॅन्सर झालेला आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे की मला तुमच्यावरती पुस्तक लिहायचंय म्हणून. मग मात्र कुठे मला म्हणाला असं मला लाज वाटायला लागली की अरे बाई, ही अगदी मरणाच्या ह्याच्यामध्ये आहे आणि यांना आपल्यावरती पुस्तक लिहायचं आणि आपण सपोर्ट करत नाही. तेव्हा मग मात्र मी त्यांना माझी माहिती सांगायला चालू केली वगैरे. मग त्यांनी नाव वगैरे सगळं असं हे केलं. मग परिवर्तनाच्या मार्गावरील धगधगती मशाल असं नाव दिलं. म्हणजे हे पुस्तकाचं असं त्यांनी हे पुस्तकाचं असं पोस्ट हे केलं, कव्हर वगैरे. आणि हे पुस्तक त्यांनी तयार केलं, म्हणजे डीटीपी वगैरे करून आणलं सगळं. आणि मी रत्नागिरीला जट निर्मूलनासाठी चालले होते आणि रात्री 11:30 मला त्यांच्या मिस्टरांचा फोन आला की सुनीलाची तब्येत बिघडलेली आहे आणि आता आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन चाललोय. पण जाताना तिनं मात्र हे तुमचं जे पुस्तकाचं जे लिहिलेलं आहे ते डीटीपी केलेलं आहे, ते बरोबर घेतलेलं आहे. आणि मला सांगत होती की हे मी वाचेन, दवाखान्यामध्ये असेल ऍडमिट तर मी वाचेन वगैरे. आणि मला फोन पण केला. मग त्यांच्याशी बोलणं झालं की असं असं आता डीटीपी झालेलं आहे आणि आपण आता पुस्तक लवकरच तुमचं प्रकाशित करणार आहोत. पण खरं म्हणजे ते पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच त्यांचं त्याच दिवशी रात्री निधन झालं आणि मग खूप वाईट वाटलं. मग ते पुस्तक तसंच अपूर्ण म्हणजे राहिलं होतं आणि मिलिंद देशमुख सरांनी याचा पुढाकार घेतला आणि ते पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्यामध्ये माझी एखादी मुलाखत घातली, पण आम्ही त्यांचंच कार्य, त्यांच्या मिस्टरांचे अनुभव असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलं आणि ते पुस्तक आपण प्रकाशित केले. खरंच म्हणजे पुस्तकाच्या नावाप्रमाणे नंदिनीताई, तुम्ही खरोखरच जटा निर्मूलनाच्या क्षेत्रामधली एक धगधगती मशाल आहात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यामध्ये जटा निर्मूलन असेल, एखाद्या भोंदूबाबाला पकडायचं असेल किंवा जात पंचायतीच्या कौमार्यासारख्या असेल, त्याची केस असेल किंवा रेड लाईट एरियामध्ये काही काम करायचं असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार करण्यासाठी फिरायचं असेल, कुठेही जायचं असेल तर नंदिनीताई एका पायावरती तयार असतात. आणि प्रचंड ऊर्जा, प्रचंड चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास हा नंदिनीताईकडे आहे, हा मी अनुभवलेला आहे. कुठलीही गोष्ट शिकणं हे त्यांच्याकडनं खरंच घेण्यासारखं आहे. म्हणजे भोंदूबाबा पकडायचा असेल तर त्या 2 वेळेला साताऱ्याला आल्या होत्या आणि प्रत्यक्ष बाबा कसा पकडायचा, आमच्या अगोदर पोलीस स्टेशनला पुण्यावरनं येऊन त्या हजर होत्या.
त्याच्यामुळे ही जी चिकाटी आहे, शिकण्याचं कौशल्य हे आहे ते खूपच वाखाणण्यासारखं आहे. मला असं विचारायचंय की हे सगळं धाडस तुम्हाला कसं आलेलं आहे? सुरुवातीला मी सांगते, म्हणजे हे काम करताना डॉक्टर जसे म्हणायचे की हे काम करताना मज्जा येते, आणि हे काम करायचं तर आपल्याला त्यातले बारकावे माहित असणं फार गरजेचं आहे. प्रशांत, म्हणजे की तुम्ही जे काम करता, की बुवा म्हणजे सगळ्यात जास्त बुवा स्ट्रिंग ऑपरेशन करून तुम्ही पकडलेले आहेत, आणि त्यामुळे तुमच्याकडून अनुभव घेणं हा माझ्यासाठी फार महत्वाचं होतं. प्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे, कारण पुण्यामध्ये खूप बुवा असे बंधू बाबा आहेत, तिथं स्ट्रिंग ऑपरेशन कसं करायचं, बाबा कसा पकडायचा, याबाबतचं बरंचसं प्रशिक्षण मी तुमच्याकडूनच घेतलेलं आहे. आणि हे काम करताना चिकाटी, धाडस हे फार महत्वाचं आहे. आणि मला प्रत्येक गोष्ट शिकायला आवडती. शिकताना मी त्यातले सगळे प्रकार शिकते आणि मगच सगळं स्वतःच पाऊल टाकते. आणि हे म्हणजे की हे करताना धाडस कशासाठी, खरं म्हणजे माझं जे बालपण, म्हणजे की मी 2 वर्षाची असेल त्यावेळेला मला एका लमाणी बाईने पळवून नेलं होतं. आणि मग माझ्या आईची जी भीती निर्माण झाली होती की तेव्हा मुलींना विकलं जायचं वगैरे, आणि मग आईच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झाली, आणि तिनं मला लहानपणापासून मुलासारखं वागवलं. म्हणजे मला कधी भातुकलीचे खेळ खेळायला दिले नाहीये. तिनं माझ्या 2 भावांच्या बरोबर मुलासारखं तिसरा मुलगा म्हणूनच वाढवलं. आणि त्याच्यामुळे मी कधी भातुकली वगैरे असे खेळ खेळले नाही. मी खेळले ते खेळ सगळे मर्दानी खेळ खेळलेले आहेत, म्हणजे लाठीकाठी असून दे, ह्या सगळ्या गोष्टी असून दे मुलांच्या बरोबर. आणि मला वाटायचं की टीम मध्ये खेळताना पण मी मुलांच्या बरोबरच खेळायचे, आणि मुलं मात्र मला म्हणायचे की अरे नाही नाही, मुलांची टीम आहे तर मुलांच्या मध्ये 7वा प्लेअर म्हणून मला घ्या म्हणून सांगायचे, पण मला काही खेळायला ते घ्यायचे नाहीत. पण मी घडले ती म्हणजे माझ्या आईमुळे. आणि खरं म्हणजे मला त्या बाईने जर का पळवून नेलं नसतं तर माझ्या आईनं एक मला सामान्य स्त्रीचं जशी जडणघडण असते तशीच जडणघडण झाली असते, आणि आज मी कुठेतरी चूल आणि मूल सांभाळत बसली असते. पण आज मी जे काही आहे ती माझ्या आईमुळे. आणि नंतर त्याला विचाराचा वारसा हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा मिळाला. आणि अशा ह्याच्यातून मी जे काम करायला लागले, खरं म्हणजे मी व्हॉलीबॉलची नॅशनल प्लेअर आहे. परवाच आपण नीरज जे गोल्ड मेडल ऑलिम्पिक मध्ये बघितलं, तसंच माझंही म्हणजे की स्टेट लेवलला आणि ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला माझा भालाफेक मध्ये रेकॉर्ड आहे. आणि खेळाडू असल्यामुळे एक मनामध्ये एक आत्मविश्वास आहे, आपल्यामध्ये ताकद आहे, आपण लढू शकतो, आणि मनामध्ये कसली भीती नव्हती. त्याच्यामुळे रात्री अपरात्री कुठेही काही असून दे, भीती कुठलीही वाटत नाही. कारण मी स्वतः कोल्हापूरची असल्यामुळे मी लाठी काठी खेळते. त्याच्यामुळे कोणीही रात्री आपल्यावरती जर का आपल्याशी कोणी जर का आपल्या प्रसंग आला असा लढण्याचा, तर मला माहित आहे की 4 लोकांच्या बरोबर म्हणजे मी 2 हात नक्कीच करू शकते. हा जो आत्मविश्वास आहे, ही जी ताकद आपल्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मनामध्ये कधी भीती आली नाहीये. आणि भीती वाटली नसल्यामुळे मी हे म्हणजे जात पंचायतीची कामं सुद्धा, म्हणजे कौमारी सारख्या परीक्षा आजही आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि त्याचे जे पंच असतात ते सगळे पंच, किंवा बंधूबाबांची जी प्रकरणं आपण उघड करतो, अशा लोकांच्या म्हणजे लोक विचारतात भीती वाटत नाही का, पण मला कधी भीती वाटली नाहीये आणि वाटत पण नाहीये. त्याच्यामुळे महिलांनी महत्वाचं मला इथं सांगायचंय की सक्षम असणं, की शरीरामध्ये ताकद असली की मग मात्र आपण लढा देण्यासाठी सज्ज होतो आणि मनातली भीती दूर होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक बाईने व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आणि मनाचा आणि शरीराचा, म्हणजे शरीराचा विकास करण्यासाठी व्यायामाची गरज आहे, आणि मनाचा विकास करण्यासाठी आपल्याला वाचनाची गरज आहे. आणि ह्या अशा याच्यामुळेच मी आज घडलेली आहे आणि मी काम करते. वा, खूपच छान नंदिनीताई, तुमचं हे सगळं बहुआयामी व्यक्तिमत्व आम्हाला ऐकायला खूप बरं वाटलं. आणि सगळे जे जमलेले श्रोते आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना देखील याच्यातून निश्चितच प्रेरणा मिळाली असणारच आहे. जाता जाता आता शेवटचाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही हे सगळं जे काही करता, ही सगळी प्रेरणा तुम्हाला मिळालेली आहे, अतिशय उत्तम असं काम तुमचं चालू आहे. आता जाता जाता तुम्ही विशेषतः महिलांना, की जो महिला वर्ग अजूनही अंधश्रद्धेच्या प्रचंड आहारी गेलेला आहे, त्यांना आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण एका महिलेला जर आपण अंधश्रद्धेतून बाहेर काढलं तर ते सगळं कुटुंब त्याच्यातून बाहेर यायला खूप मोठी मदत होणार आहे. आपण काय संदेश द्याल आजच्या सर्व श्रोतूला, समाजाला, सगळ्यांना? खरं म्हणजे आज इथे म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये महिला आहेत, तर ह्या प्रत्येक महिलांना मी सांगते की मी जसं काम करते तर प्रत्येक महिलेमध्ये एक प्रत्येक काही ना काहीतरी गुण असतो.
त्या गुणाचं आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते काम आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणजे की आता आपण बघा, हे जट निर्मूलनाचं मी जसं काम करते तसं कोल्हापूरला सीमा पाटील आहेत, गीता असोरे आहेत, किंवा गडिंग्लजच्या भागामध्ये पुरुषी म्हणजे भोईटे सर आहेत, ते काम करतात. नांदेड सारख्या ठिकाणी सम्राट हटकर यांनी जट निर्मूलन केलेले आहेत. सातारला उदय चव्हाण आहेत, त्यांनी काम केलेले आहेत. आता सोलापूरच्या टीमनेही निशाताई वगैरे आहेत, त्याही काम करायला लागल्यात. रत्नागिरी सारख्या ठिकाणीही अनेक महिला काम करतात. तर अशा हे जे काम आहे म्हणजे जट काढणं खूप सोपी गोष्ट आहे. जट काढून तुम्ही म्हणजे की प्रत्येकीला पार्लरचं नॉलेज असतं असं नाहीये, पण त्यांनी काय केलं पाहिजे, ती जट कापली आणि कापल्यानंतर एखादी पार्लरवालीशी संपर्क करायचा आणि तिच्या माध्यमातून आपण तिच्या केसांना व्यवस्थित रचना म्हणजे व्यवस्थित कट करून देणं फार गरजेचं आहे. कारण हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत जट काढल्यानंतर त्यांना आपलं चेहऱ्याचं म्हणजे की विद्रुपीकरण नको असतं, त्याच्यामुळे ती जट काढताना व्यवस्थित काढणं फार गरजेचं असतं आणि बऱ्याच महिला हे काम करतात. तर मला इथं या ठिकाणी पार्लरचं जे काम करतात त्या पार्लर मधल्या महिलांना प्रत्येक ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांनी जोडून घेणं फार गरजेचं आहे, की जेणेकरून त्या भागामध्ये जर का एखादी जट निर्मूलनासाठी महिला आली तर मग मात्र आपण त्या महिलेची जटेतून मुक्तता करतो. तिचं एक व्यवस्थित बाह्य म्हणजे की केसांचं व्यवस्थित कट केला जाऊ शकतो. आणि अशा अनेक स्त्रियांनी या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त अंधश्रद्धेला बळी पडलेल्या असतात ते स्त्रियाच असतात. आणि स्त्रियांनीच जर का ह्या अंधश्रद्धेला कुठेतरी म्हणजे की अंधश्रद्धेला मी बळी पडणार नाही हे मनातून ठरवलं तर आज खरोखर नक्कीच हे अंधश्रद्धेचं काम आहे जे ते कमी करण्यासाठी नक्कीच याचा आपल्याला भविष्यामध्ये उपयोग होईल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नेहमी म्हणायची की आपली ही जी लढाई आहे ती दशकांची नाही, तर आपली ही लढाई शतकांची आहे. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे की हे काम आपल्याला सतत सातत्याने करत राहावं लागणार आहे. आणि त्यासाठी महिला वर्गाने जास्तीत जास्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबर जोडून घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्या म्हणजे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये आला तर तुमच्या मनाचा विकास आपोआप होऊ शकतो आणि त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. आज माझा जो विकास झालेला आहे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुळे झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा काम कराल, पुस्तकं वाचाल, त्यावेळी तर तुम्ही ही माझ्यासारखं ही माझ्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. त्याच्यामुळे ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सर्वांनी जॉईन व्हावं असं मी सर्वांना इथे आवाहन करेन. कारण जटच नुसतं नाही तर अनेक कामं आहेत. म्हणजे की बालविवाह आज समाजामध्ये बरेचसे प्रमाणात होत असतात, किंवा जातपंचायतीचं मी मगाशी सांगितलेलं आहे की आपलं स्वतः आधी त्या अंधश्रद्धेतून बाहेर पडायचं, मग कुटुंबाला, मग आजूबाजूच्या लोकांना आणि मग समाजाची अंधश्रद्धेतून मुक्तता करण्यासाठी म्हणून महिलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पुढचं जर महत्वाचं काम असेल तर जट निर्मूलनासाठी आम्ही जादूटोणा कायदा झाल्यानंतर जशी आम्ही सर्वत्र 85 दिवसाची मोहीम काढली होती आणि त्याच्या माध्यमातून आपण कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने व्हावी यासाठी प्रशिक्षण घेतले. त्या पद्धतीने आपण ही महाराष्ट्रामध्ये अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेऊ आणि जास्तीत जास्त महिलांना तयार करू आणि ह्या जटेतून महाराष्ट्र मुक्त कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी महिलांनी यामध्ये जोडून घेणं फार गरजेचं. निश्चितच नंदिनीताई, आपल्या या सर्व कामाची प्रेरणा अनेकांना निश्चित आजच्या कार्यक्रमामधून मिळणार आहे. आपल्याशी असंच बोलत राहावं वाटतं, परंतु वेळेची देखील आपल्याला थोडीशी मर्यादा आहे आणि आपलं हे काम उत्तरोत्तर अधिकाधिक चांगलं, अधिकाधिक जटमुक्त जास्तीत जास्त तुमचं काम तुमच्याकडून व्हावं, संपूर्ण महाराष्ट्र जटमुक्त व्हावा अशी अपेक्षा आम्ही आपल्याकडून ठेवतो आणि त्याच्यासाठी अनेक हात तुम्हाला साथ देणारे निर्माण होतील तुम्ही दिलेल्या ट्रेनिंग मधून, अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज तुम्ही आमच्याशी खूप दिलखुलास असा संवाद साधलात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एक खंबीर अशा कार्यकर्त्या आहात, याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि तो कायम राहील. आपण आमच्याशी संवाद साधलात याबद्दल मनापासून धन्यवाद परत एकदा मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही मी खूप आभारी आहे.
मला एक फोटो दाखवायचा होता की ज्या महिला बोलल्या आपल्याशी त्यांची जट केवढी मोठी होती ही आपल्याला दिसते का? हो हो हो, थोडस पुढे घ्या अजून. हा, तर ही जे आता कांबळे मॅडम आपल्याशी बोलल्या त्यांच्या डोक्यामध्ये एवढी मोठी जट होती. साधारण 4.5 ते 5 फूट आणि त्याच्यात साधारण 7 ते 8 किलो वजन होत. ओके, धन्यवाद. ओव्हर टू सुनीता ताई. धन्यवाद प्रशांत पोद्दार. अतिशय चित्तवेधक अशी आजची मुलाखत झालेली आहे. मुलाखतकार आणि मुलाखतदाता यांच्यात समान पातळीवर संवाद व्हायला हवा याचा उत्कृष्ट अनुभव आजच्या मुलाखतीतून आपल्याला मिळाला आहे. नंदिनी जाधव यांचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. समाजात या जटेबद्दल किती अंधश्रद्धा आहेत किंवा एखाद्या महिलेच्या डोक्यात जट काढायची तर तिथे सतत समुपदेशन करावं लागतं, पाठपुरावा करावा लागतो, नेहमी संपर्कात राहावे लागते. त्यांच्या या चिकाटीचे आणि संयमाचे खरंच खूप खूप कौतुक आणि तुमच्या कार्याला सलाम. आता आपण समारोपाकडे जात आहोत. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काही व्यक्तींचा सहभाग हा नक्कीच असतो. तर त्यांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरीहून मी राधा मंजू यांना विनंती करते की त्यांनी आभार मान. राधा आहे ना? नावाचे 5 जणांचा फोटो म्हटलं. हॅलो हॅलो, आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना महत्वाची औपचारिकता आभार प्रदर्शनाची. अभिनय क्षेत्रातील व्यक्तींबद्दल त्या प्रत्यक्षात आयुष्यात कशा असतात याच्याबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकांना अतिशय उत्सुकता असतेच. परंतु आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या विषयाला धरून मुक्ता बर्वे यांनी त्यांचं मनोगत अतिशय भावुकपणाने आणि खरेपणानं आपल्याला जे व्यक्त केलं आपल्या समोर, त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मी परत एकदा त्यांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाच्या विषयाची आमची प्रेरणा आमची सहकारी नंदिनी हिच्या आभाराची औपचारिकता न करता मी नंदिनीचं खूप खूप कौतुक करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मनापासून आभार मानते. ओव्हर टू सुनीता ताई. धन्यवाद राधा. आता हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद. अमोल लिंक बंद करा.